चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। फक्त बघा 27 एप्रिल शनिवार खरं तर अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात मोठा दिवस। बघा आज आहे संकष्टी चतुर्थी। चैत्र महिन्यातील ही संकष्टी चतुर्थी अत्यंत महत्त्वाची आणि विशेष मानली जाते, कारण संपूर्ण चैत्र महिना हा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, आपल्या घरामध्ये पूजा पाठ करण्यासाठी, व्रतवैकल्य करण्यासाठी विशेष महत्त्वाचा असतो। आता आपल्याला संपूर्ण महिन्यामध्ये जरी काही सेवा आणि उपाय करता आले नाही तरी या महिन्यात असलेले विशेष दिवस, विशेष तिथी, विशेष मिती या दिवशी जरी आपण काही उपाय आणि सेवा केले तरी आयुष्यात आपल्याला असंख्य पटीने लाभ होत जातो। बघा आज असणारी जी संकष्टी आहे ही संकटांचा नाश करण्यासाठी, विघ्नांना दूर करण्यासाठी आणि आयुष्यात असणारे जे अडथळे आहेत ते अडथळे संपवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या संकष्टी चतुर्थीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। संकष्टीचा जो दिवस आहे तो गणपती बाप्पांसाठी समर्पित आहे। या दिवशी गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी, इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी आणि तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी यांची प्राप्ती होण्यासाठी तुम्ही जे काही उपाय कराल ते सगळेच उपाय हे लाखात एक असतात। बघा आजच्या दिवशी आपल्याला यातीलच एक अत्यंत प्रभावी असणारा उपाय करायचा आहे, तो म्हणजे आजच्या दिवशी म्हणजे दिवसभरात कधीही तुम्ही हा उपाय करू शकतात। आज तुम्हाला फक्त या एका झाडाचं फूल तुम्हाला तुमच्या घरात आणायचे। ज्या झाडाचं फूल तुम्ही संकष्टीच्या दिवशी घरात आणल्याने त्या फुलासोबत तुमच्या घरात बाप्पांचा आशीर्वाद मिळत जाईल। तुमच्या घरात सदैव गणपती बाप्पा प्रसन्न राहतील, तुमच्यावरती त्यांचा अखंड वरदहस्त राहील, तुमच्या घराचं सतत वाईट शक्तींपासून संरक्षण होत राहील आणि तुमच्या घरामध्ये चहू बाजूने पैशांचा ओघ येत राहील। घरामध्ये सुख येईल, घरात समाधान येईल, घरात आनंद येईल आणि घरातल्या सगळ्या व्यक्तींमध्ये एकोपा राहील। बघा उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे जो फक्त आणि फक्त संकष्टीच्याच दिवशी करता येतो। आता काय उपाय आहे, कसा करायचा आहे, हे सगळं काही मी तुम्हाला पुढे व्यवस्थित सांगणार आहे। फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा हा उपाय दिवसभरात तुम्ही कधीही करू शकतात। यासाठी तुम्हाला जे फूल लागणार आहे ती म्हणजे पांढरी रुई, जिला सफेद रंगाची रुई असंही आपण म्हणतो। बघा पांढऱ्या रुईवरती माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंचा वास असतो। खरं तर पांढरी रुई ही गणपती बाप्पांच्या सेवेमध्ये अत्यंत महत्त्वाची समजली जाते। इतर दिवशी जरी नाही तरी अंगारक योग असेल, मंगळवार असेल किंवा चतुर्थी असेल, या दिवशी जर तुम्ही गणपती बाप्पांच्या मंदिरात गेलात तर तिथे तुम्हाला रुईच्या पानांचा हार असेल किंवा पांढऱ्या रुईच्या फुलांचा हार असेल, अशा असंख्य गोष्टी तुम्हाला गणपतींना अर्पण केलेल्या दिसतील। कारण संकष्टीच्या दिवशी म्हणजे चतुर्थीच्या दिवशी, पौर्णिमेच्या दिवशी आणि अमावस्येच्या दिवशी या तीनही दिवशी या पांढऱ्या रुईच्या झाडामधून साक्षात दिव्य शक्ती बाहेर पडत असते। या दिवशी चतुर्थीच्या दिवशी पांढऱ्या रुईचा उपाय केल्याने आयुष्यात आपल्याला त्याचा लाखो पटीने लाभ होत असतो। बघा गणपती बाप्पांना प्रसन्न करणारं जे सर्वात महत्त्वाचं फूल असतं ते म्हणजे सगळ्यांनाच माहिती असेल जास्वंद, आपल्या लाल रंगाचा जास्वंद। आणि त्याच्या सोबत जर उपाय करण्यासाठी तुम्ही कुठलं फूल शोधत असाल किंवा उपाय करण्यासाठी जर कुठली गोष्ट महत्त्वाची असेल तर ती म्हणजे पांढरी रुई, जी लक्ष्मीची प्राप्ती करते, आर्थिक बरकत आणते, आपल्या घरात सुख आणते, आपल्या घरातील दारिद्र्याचा नाश करते, आपल्या घरातील कोपरा आणि कोपरा धनधान्याने भरून काढते। याच पांढऱ्या रुईचं फूल तुम्हाला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी घरी आणायचे। कुठूनही शोधा, घराच्या आजूबाजूला जिथे तुम्हाला पॉसिबल असेल तिथे तुम्हाला बघायचं आहे आणि तिथून पांढऱ्या रंगाची 1 2 4 5 जेवढी फुलं भेटतील तेवढी घरी घेऊन यायची। एक छोटंसं ताम्हण घ्यायचं आहे, ताम्हणामध्ये ही फुलं ठेवायची आहेत। याच्यावरती थोडंसं तुम्हाला गंगाजल शिंपडायचं आहे, थोडंसं दूध आणि थोडंसं पाणीही शिंपडायचं आहे। याच्यानंतर तुम्हाला या पांढऱ्या रुईच्या फुलांचं पूजन करायचं आहे। थोडं हळदी कुंकू अर्पण करायचं, थोड्या पांढऱ्या रंगाच्या अक्षता अर्पण करायच्या। हे करून झालं की त्याच्यानंतर 21 दुर्वा घ्यायच्या, मोजून 21 दुर्व्यांची एक जोडी घ्यायची आणि त्या दुर्व्यालाही हळदी कुंकू लावून घ्यायचं। त्याच्यानंतर
उजव्या हातात ह्या 21 दुर्वा घ्यायच्या, हाताची मूठ बंद करायची आणि 7 वेळा गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं. त्याच्यानंतर ह्या 21च्या 21 दुर्वा त्या फुलासोबत, म्हणजे जे फूल तुम्ही ताम्हाणा ठेवलेले त्याच्यासोबत ह्या अर्पण करायच्या, तिथे फुलासोबत त्या दुर्वा ठेवून द्यायच्या. त्याच्यानंतर धूप दीप सगळं काही त्या फुलाला ओवाळून घ्यायचं. त्याच्यानंतर एका वाटीमध्ये कापूर पेटवून तुम्हाला गणपती बाप्पांची आरती करायची आहे. हे करून झालं की त्याच्यानंतर ओम विघ्नहर्ताय नमः, ओम विघ्नहर्ताय नमः, ओम विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. हे सगळं काही करून झालं की त्याच्यानंतर ही प्लेट अशीच देवघराच्याच समोर ठेवून द्यायची. संध्याकाळी 7:30 8:30चा टायमिंग झाला की त्या वेळामध्ये एक लाल किंवा सफेद रंगाचं कापड घ्यायचं, त्याच्यामध्ये ही 21 दुर्व्यांची जोडी आणि ही पांढऱ्या रुईची पांढरी फुलं त्याच्यामध्ये ठेवून द्यायची. त्याच्यानंतर या कापडाला घट्ट गाठ मारायची आणि त्याची एक पोटली तयार करायची. आता ही जी पोटली आपण तयार केलेली आहे ही देवघरातच ठेवून द्यायची. घराच्या प्रवेशद्वाराला तिजोरीत कुठेही नाही ठेवायची, घराच्या देवघरात गणपती बाप्पांच्या जवळ ठेवून द्यायची. समजा तुमच्या मुलांची 2-4 दिवसात एक्झाम असेल तर ही पोटली मुलांना त्या एक्झामसाठी जात असताना त्यांच्या खिशात ठेवायला सांगायची. या वेळात जर तुमचा इंटरव्ह्यू असेल तर ती इंटरव्ह्यूला जात असताना सोबत ठेवायची. मुलगा बघण्याचा कार्यक्रम करायला जात असाल तर तेव्हा ती सोबत ठेवायची. ज्याही क्षेत्रात तुम्हाला होकार हवा आहे किंवा ज्याही क्षेत्रात तुम्हाला यशाची प्राप्ती हवी आहे त्या प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला ही पोटली सतत सोबत ठेवायची. दिवसभर जवळ ठेवायची, घरी आल्यानंतर ती देवघरात ठेवायची. पुढची संकष्टी किंवा पुढची चतुर्थी येईपर्यंत सतत ती तुमच्या जवळच असली पाहिजे, म्हणजे देवघरात किंवा तुमच्या जवळ असली पाहिजे. पुढच्या चतुर्थीच्या दिवशी या कापडात घातलेले सर्व साहित्य, म्हणजे त्या पोटलीमध्ये ठेवलेली फुलं वगैरे जे आहे दुर्वा सगळं काढायचं, वाट्या पाड्या सोडायचं, पुन्हा नव्याने फुलं घ्यायची, म्हणजे पुन्हा नव्याने पांढऱ्या रुईची फुलं आणायची, दुर्वा आणायचा आणि सांगितल्या पद्धतीने सेम हा उपाय करायचा. फक्त प्रत्येक चतुर्थीला यातलं साहित्य बदलत राहायचं आहे. ही एक पोटली तुम्हाला आयुष्यभर यश देईल, यशाची प्राप्ती करून देईल, तुमच्या प्रत्येक गोष्टीत तुम्हाला होकार आणून देईल. जिथे जिथे तुम्हाला सतत अपयश येत होतं तिथे यश मिळवून देईल, तुमची आणि तुमच्या घराची भरभरून प्रगती होईल. हा उपाय मी पर्सनली असंख्य लोकांना सांगितलेला आहे. आपल्या प्रदीपदादांच्या बऱ्याचशा सेवा येतात त्यांमध्ये देखील हा उपाय आहे आणि खूप लोकांचे खूप सुंदर अनुभव आहे. तर आवर्जून हा उपाय नक्की करा. खास करून यश मिळण्यासाठी, प्रत्येक काम मनासारखं होण्यासाठी, होकार मिळण्यासाठी आणि प्रगती होण्यासाठी हा विशेष महत्त्वाचा उपाय आहे. या उपायाने तुम्हाला कुणाचाही नकार येणार नाही. या उपायाने तुमचं कुठलंच काम बिघडणार नाही, कुणाला नाही म्हणायची हिंमतही होणार नाही. प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी घडेल. अत्यंत साधा सोपा उपाय आहे, नक्की करा. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.